मी तिचा मानलेला भाऊ आहे बर का. तिला लग्न झाल्यापासून त्रास होता, ती आईवडिलाकडेच राहायची. आणि विचार करायची गोष्ट आहे की पोलिसने देखील याची दखल घेत नाही. तीन चार दिवसापूर्वी यांशी दाखल केला. तिला ते धीर भाऊजाई कोण यांनी मारलं होतं, त्यांनी मारलं होतं. तर त्याची पोलिसांनी काय दखल घेतली, काय कारवाई केली? त्यांनी जर कारवाई केली असती तर ही गोष्ट घडत नव्हती. याच्यात पोलिसाची देखील चूक आहे. पोलिस सांगतात आम्हाला थांबा थांबा आम्ही कारवाई करू, पण आमचं लेकरू गेलं त्याचं काय? तर आज आम्ही पूर्ण तिची आई धीर जाव ती भाऊजाई 4-5 नवरा यांना अटक केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही काय. आणि ज्या पोलिसांनी जिथे एनसी घेतली होती त्या पोलिसांनी तिच्या मुलाला काय जबाब दिला असे आम्ही खिशात घेऊन फिरतोत म्हणे. काय ही नियोजन कट झालेला, हिने आत्महत्या केलेली नाही, तिला मारले गेलेले. याची कसून कारवाई झाली पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी. आणि त्या घराला सील केलं पाहिजे. पोलिसांना मी आता सांगतो त्या घराला सील केलं पाहिजे. तिला जी रूम दिली होती त्या घराला सील केलं पाहिजे, पूर्ण घर. सासू जेवण लपून ठेवायची. ते कशी लेकरं 2 झाली. माझ्या बहिणीने 25 वर्ष लेकरं सांभाळली. आता 6 महिने झाली खोलीत राहायला गेली तर त्या लोकांनी छळ चालू केला. आणि आज पाणी काल परवा लाईट कापला. लाईट घ्यायला गेली तर लाईट घेऊ दिला नाही, घराच्या बाहेर निघ म्हणले. नंतर ते पूर्वी वैतागून मारामाऱ्या झाल्या. अशा मारामाऱ्या त्या धीरानं मारलं. जाव म्हणली तुझा नवरा आहे का हे? माझ्या नवऱ्याला बोलतीच खुली बाबतीत. अहो हे काय छेळ आहे? गरीबाच्या लेकराचा अन्याय करू नका. चांगला पोलिसाच्या इथं कंप्लेंट द्यायला गेली. पोरगी अशी पांढरी शिप्पा ठेवून रडत बसली. मी म्हणले हारायचं नाही बाय, जीवाचं काय करायचं नाही. मग त्या लोकांनी काय केली काय नाही. आम्ही राहायला कुठं इकडं महात्मा फुले नगर मध्ये पूर्वी कुठं धात आली म्हणजे आम्ही कधी विचारायला गेलो नाही का. आता आम्ही करून खाणारे माणसं आहोत. त्यांच्याकडे रेल्वेचा पैसा आहे. तिचा सासरा रेल्वे मध्ये आहे. 7-8 एकर जमीन आहे त्याला. मग ती काही सध्याक केलं नाही त्या पोरीचं. आणि बघा आता पोरगी 15वीला आहे 16वीला. तिच्या हिमतीवर तिनं शिक्षण शिकवून शनी स्वतःच्या पायावर उभी केली. पोरग 12वीला होतं आणि 12वीला नेलं तर तिने घरी दिराकडे सोडलं. म्हणजे आज इसा मिळेल उद्या इसा मिळेल. ते बहिणीचा पोरगी घेतली. बहिणीच्या लेकराला ते सांभाळू शकत आहे आणि स्वतःचा नवऱ्याचा टोला दिला लेकराला दूर केलं. त्याला भांडी घासायला लावायची, त्याला लादी पुसायला लावायची, पोटाला जेवण नाही द्यायची, दारू पाजायला लावायची. दारू पाजा म्हणायची दारू त्याला. आणि गाडी कुठून तरी माझ्या पोरीनं त्या गाडी घेतली. मी करून 3 जणांनी गाडी घेतली. ती गाडी लावायला गेला. ते तुझा काहीच हक्क नाही म्हणे इथं गाडी लावायचा, तुझा हक्क नाही. त्याच्यावरनं त्या पोराला माग बंद केला जेलमध्ये. हे माझा नातू ती सून गेली सोडवाय गेली. आम्ही कधी दखल दिली नाही का. तर आम्ही म्हणायचं कधी बी आमची लेक तिथंच राहणार आहे आणि ते हमपणानं आम्ही तिथंच ठेवणार आहे. कारण काय आमचं लय जीवन जगतं. आम्ही करून खाणारे माणसं आहोत. आम्ही असे झगडे करणारे भांडणारे ज्याच्याकडे पैसा आहे ना ते पोलीस काढतात असतो. गरीबाचा न्याय नाही करत. कंप्लेंट द्यायला गेली ना तर तिची कंप्लेंट पण नाही. चल 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 बाजू घ्यायची. चल तुझं सगळं खरं आहे का म्हणायचं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.